नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की जे आपलं क्लासिफिकेशन होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं बेस्ड ऑन द नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन दी कार्बन ॲटम्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एक कव्हर केलेलं होतं, त्याचं नाव होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये होता आपला अल्केन, आणि त्या अल्केन मध्ये आपण पूर्ण 10 अल्केन पण बघितले होते. त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे काढायचे, जनरल फॉर्म्युलामध्ये यांची व्हॅल्यू कशी पुट करायची ते आपण सगळं पाहिलं होतं. ठीक आहे, तर आज आपण वळूया आपल्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कडे. कुठे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कडे. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय म्हणलो होतो आपण, की जे तुमचे कार्बन असतील, ठीक आहे, ते कार्बन कार्बन मध्ये आयदर तुमचा एक कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड तरी असेल किंवा कार्बन कार्बन मध्ये काय असेल, डबल बॉन्ड प्रेझेंट असेल, त्यांना आपण म्हणत होतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यांना आपण अल्किन्स म्हणत असतो, आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना आपण अल्काइन्स म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा, ते जे अल्किन्स असतात, अल्किन्स, ते अल्किन्स काय असतात बघा. आता अल्किन्स कोण आहेत? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. ठीक आहे, मग डेफिनेशन काय होईल? अल्किन्स आर दी unsaturated hydrocarbons containing carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड ऍटलिस्ट वन डबल बॉन्ड असेल तर ते आपलं सॅच्युरेटेड काय होईल? आपला हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन होईल. त्याचं नाव असेल आपलं अल्किन, आणि त्याचा जनरल फॉर्म्युला जो असेल बाळा CnH2n. काय असेल? CnH2n. आता याच्यामध्ये काय करावं लागलं आपल्याला? व्हॅल्यूज पुट करावं लागतील. कुणाच्या? जे आपली n व्हॅल्यू आहे त्याची आपल्याला पुट करावं लागेल. यांची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली फॉर एक्झाम्पल, बघा, यांची जर व्हॅल्यू मी 1 पुट केली तर काय व्हायला पाहिजे? C1. ठीक आहे, पण जर आपण C1H2 into 1 म्हणजेच काय होईल? C1 आणि H2 असा फॉर्म्युला तयार होईल. पण आपण काय म्हणलो की कमीत कमी एक तरी डबल बॉन्ड पाहिजे, म्हणजे आपल्याकडे 2 कार्बनचे ॲटम पाहिजे, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असलाच पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला जो पहिला हायड्रोकार्बन आहे म्हणजेच कार्बन 1, याच्यावर आपल्याला अल्किन बनवता येणार नाही. तर मिनिमम व्हॅल्यू जी असेल आपल्या यांची, तर किती असायला पाहिजे? 2. ठीक आहे, तर यांची व्हॅल्यू जर मी 2 पुट करू तर काय व्हायला पाहिजे? C2H2 into 2 म्हणजेच काय? C2H4. C2H4 जर असंच पुट करत जाऊ मी तर बघा, आता इथं एकदम सोपं आहे. जेवढे कार्बन आहेत त्याच्या डबल हायड्रोजन असतील इथं. काय? जेवढे कार्बन आहेत त्याच्या डबल हायड्रोजन्स प्रेझेंट असतील. तर याचे जे फॉर्म्युलेज तयार होतील ते एकदम खूप सोप्या पद्धतीने होतील. बघा, तर आपण पहिलं बघू तर काय होईल? C2H4. काय? C2H4. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण जिथं 2 कार्बन असतील त्याला आपण जो रूट वर्ड यूज केलेला आहे तो आहे इथ. काय आहे? इथ. आणि जे तुमचे अल्किन्स असतात, अल्किन्स साठी जो आपण सफिक्स यूज करतो, काय सफिक्स, तो आहे ENE. काय? ENE. रूट वर्ड प्लस सफिक्स म्हणजे काय होईल? त्याचं नाव होऊन जाईल. आता इथ, तर आता सफिक्स काय यूज करणार? ENE. म्हणजे आता नाव काय होईल? इथिन. काय होईल? इथिल. आणि जे स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर 2 कार्बन त्याच्यामध्ये डबल बॉन्ड, आणि बाकीचे जे हायड्रोजन आहेत ते बॅलन्सी सॅटिस्फाय करून टाकायचे आपल्या कार्बन सोबत. ठीक आहे, C2H4. करेक्ट. दुसरं काय होईल बघा? C3H6 होईल. आता याचं नाव बघितलं होतं आपण प्रोप, आणि शेवटी सफिक्स ENE म्हणजेच काय नाव होईल? प्रोपीन. काय होईल? प्रोपीन. त्याच्यानंतर बघा C4H8, याचं नाव होईल ब्युटीन. ठीक आहे, H10 काय होईल? पेंटीन. त्याच्यानंतर C6H12 याचं नाव काय होईल? हेक्झीन. हेक्झीन. C7H14 काय नाव होईल? हेप्टीन. फक्त ENE लावायचा, आपला रूट वर्ड विसरायचा नाही. C8H16 म्हणजेच काय व्हायला पाहिजे? हे ऑक्टीन व्हायला पाहिजे. आणि असंच जर C9
आणि H18 केलं तर तो नोनिन होतो आणि जर 10 C10H20 जर केलं तर तो काय होतं डिकीन होत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे काय झाले आपले अल्किन्स झाले. काय झाले अल्किन्स झाले. आता आपण काय करूया अल्काइन्स बघूया. काय अल्काइन्स. आता याच्यामध्ये जर डबल बॉन्ड होता तर आता त्याच्यामध्ये काय असेल हे बघू. ठीक आहे, आता अल्काइन अल्काइन्स अल्काइन्स म्हणजे काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. Alkenes are the unsaturated hydrocarbons containing कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे याच्यामध्ये काय असायला पाहिजे कार्बन कार्बन मध्ये 3 बॉन्ड असले पाहिजे, ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. आता बघा याचा जो जनरल फॉर्म्युला आहे काय जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. काय CnH2n-2. आता बघा कसं होतं जर यांची व्हॅल्यू मी 2 पुट केली. आता इथं पण ट्रिपल बॉन्ड पाहिजे म्हणजे मिनिमम 2 कार्बन तर पाहिजेत आपल्याला आहे की नाही. एका कार्बन सोबत ट्रिपल बॉन्ड कसा बनवणार कोणासोबत बनवणार नाही. ठीक आहे, तर यांची व्हॅल्यू काय करू मी 2 पुट करतो. बघा C2H2 into 2 minus 2 म्हणजेच C2H2 हे झाला आपला पहिला अल्काइन. काय झाला पहिला अल्काइन झाला. याचं स्ट्रक्चर कसं काढता येते बघा. आता 2 कार्बन आहेत, 2 कार्बन काढले, याच्यामध्ये 3 बॉन्ड द्यायचे आणि कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी दोन्ही कार्बनला एक एक हायड्रोजन काय करणार आपण देऊन टाकणार. ठीक आहे, आता आपण काय करूया पुढे पुट करूया. बघा आता काय झालंय याच्यामध्ये कसं ओळखणार सी जेवढी कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन असतील. काय असतील हायड्रोजन आणि दुप्पट -2 म्हणजे जेवढे कार्बन असतील त्याच्या दुप्पट -2 तेवढे काय असेल तुमचे हायड्रोजन्स असतील. आता बघा कसे फॉर्म्युले तयार करणार बघा. आता जसं आपलं C2H2 होता आता काय होईल C3 3 च्या दुप्पट किती 6 - 2 किती 4 C3H4. आता काय होईल C4H 4 च्या दुप्पट 8 - 2 किती 6 C5 5 च्या दुप्पट किती 10 - 2 म्हणजेच 8 C6H10 C7H12 म्हणजे काय करायला दुप्पट करून हायड्रोजन काय करायला परत 2 मायनस करायला. ठीक आहे, C8H14. नाव कसे बघा रूट वर्ड काय तुमचा 2 कार्बनला इथ आणि याचा जो सफिक्स असणार आहे काय सफिक्स तो सफिक्स काय आहे YNE. काय आहे YNE. आता इथं इथ आहे ना YNE लावायचं तर इथाईन झालं. काय इथाईन. इथं प्रोप आहे तर काय होईल प्रोपाईन. आता इथं आहे ब्यूट तर हे काय होणार ब्यूटाईन. इथं आहे 5 तर पेंटाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं हेक्साईन हेक्स YNE. इथं हेप्टाईन इथं ऑक्टाईन नोनाईन डिकाईन. आता कसं राहतं माहिती का इथं आपल्याला 2च कार्बन होते तर याच्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड देता आला आपल्याला. ठीक आहे, पण कधी कधी काय होतं की याचे नावं कसे चेंज होतात बघा. आता इथे 3 कार्बन आहेत, 3 कार्बन मध्ये आपण कोणत्याही एका कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतो. ठीक आहे, जसं मी या 2 मध्ये केला. ठीक आहे, तर आता हा या पोझिशनला आला. जर ब्युटीन आहे समजा सॉरी ब्युटाईन आहे तर इथे 4 कार्बन आहेत तर माझ्याकडे 2 ऑप्शन राहतात. मी एकतर ह्या दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड करू किंवा या दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड करू. ठीक आहे, तर याच्यानुसारही त्यांचे नावं चेंज होत राहतात की कोणत्या पोझिशनला. आता जसं याला बघू आपण तर हा पहिल्याच पोझिशनला आहे, हा इथं पहिल्या आहे, या सेकंड पोझिशनला आहे. ठीक आहे, ते हळूहळू बघू याला नाव वगैरे द्यायचं आपण पाहूया. हे झालं अल्काइन. या ठिकाणी आपले हायड्रोकार्बन्स जे आहेत ते कम्प्लीट होत आहेत. जर पहिल्यामध्ये लास्ट मध्ये आपण अल्केन बघितला याच्यात अल्किन आणि अल्काइन बघितलाय. ठीक आहे, तर याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.